आमच्या वर्गातल्या गोदीचं लग्न झालं. तुला लय मोठे साहेब मिळाले असे मुंबईचे. गोदी आमची गावाकडे राहिलेली, थोडीफार शाळा शिकलेली. तिला काय आता, मग तिचं आता मोठ्या शहरातल्या साहेबाशी लग्न झाल्यावर, मग लग्न झाल्यावर ती गेली साहेबाची. आता कमी शिकलेली होती पण गोदी दिसाय नंबर 1 होती आमची. मग साहेबांना पण आपल्या बायकोच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. मग साहेबांना वाटायचं कुठेही पार्टीत घेऊन जावं. मग गोदीला इंग्लिश यायची नाही. मग आता काय करायचं. मग साहेबांनी तिला शिकवून ठेवलं की आपण कुठं पण पार्टीला गेलो की म्हणायचं की हे माझे हजबंड आहेत आणि मी त्यांची वाईफ आहे असं म्हणायचं. मग गोदीनं पाठ करून ठेवलं, हे माझे हजबंड, मी त्यांची वाईफ. आणि मग असं पार्टीला गेले. मग पार्टीला गेल्यावर मग आता कुठंतरी असं कोणीतरी ओळख करून द्या म्हणून म्हणलं असेल. मग आता ते गडबड, ते पार्टीचा माहोल, हे सगळं शानसोबत हे सगळं बघून गोदी हडबडून गेलेली, गोंधळून गेलेली. आणि मग तिथं ओळख करून देताना ती गडबडीमध्ये इंग्रजीतून ओळख करून देताना बोलली, हे माझे हँडपंप आहेत आणि मी त्यांची पाईप आहे.